शहरातील ज्या इमारती आहेत इथे येणं त्या नगरपंचायत इमारती बांधकाम आहेत व्यावसायिक त्यांनी कुठंतरी ज्या विहिरी आहेत त्या बुजवण्याचं काम केलेलं आहे. त्या बाबतीत आपण काय सांगतो? बघा, मुरबाड शहरात विकास आता होत आहे आणि जे जागा मालक आहेत ते मूळ गावातलेच आहेत, बरोबर. आणि जे व्यावसायिक आहेत, जे बिल्डर आलेले आहेत, थोडक्यात त्या लोकांनी त्यांना पाहिजे तसं डेव्हलपमेंट त्यांनी करायला घेतलेली आहे. जागा मालकाला काही माहिती नसते का पुढे याचा परसात काय उमटणार आहे. जे भ्रष्ट अधिकारी आहेत इथं वरती बसलेले, त्यांच्या साठालोट्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आता त्यांनी आपण जो मगाशी अध्यक्ष तुम्हाला म्हणाले विहिरीच्या संदर्भातला जो विषय, त्याच्याबद्दल आपल्याला नगरपंचायतनी एक उत्तर दिलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. तो प्लॅन पण दाखव आणि तो प्लॅनही दाखवतो. एकच मिनिट. थँक्यू. तर मुरबाड नगरपंचायत हद्दीत विहिरी बुजवण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्या मेन विषय असा आहे का एखाद्या ठिकाणी विहीर असली, ती शासकीय असो किंवा ती खाजगी असो, ती तुम्हाला बुजवता येत नाही. हा GR आहे 2004चा आणि ती विहीर बुजवता तर येतच नाही. तिचं जतन आणि संगोपन करणं तर तिथल्या प्रशासनाचं आहे. म्हणजे तिथं जर महानगरपालिका असेल तर तिचं काम आहे, नगरपंचायत असेल तर तिचं काम आहे, किंवा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचं काम आहे. पण हे कुठंतरी न होता स्वतःच्या फायद्यासाठी ह्या बिल्डर लोकांनी काय केलं, जर विहिरीचा व्यास 18-20 फूट आहे तर तिला पार 4 फुटापर्यंत आणायची, खडी टाकायची, त्याच्या बाजूच्या फुटिंगची जागा वापरायची आणि ती विहीर स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकायची. उद्या सकाळी भूतोनं भविष्य जर यावर्षी 2025 साली तुम्ही बघितला का मे महिन्यात पाऊस चालू झाला, एखाद्या वर्षी देव न करो आपल्याकडे पाऊसच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चालू झाला तर आपण आपल्या पाण्याची ताण कशी भागवणार. ग्राउंड वॉटर रिसोर्सेस जे आहेत, विहिरी असेल किंवा तलाव असेल किंवा बोरवेल असेल, या शासकीय असो किंवा खाजगी असो, यांचं जतन संवर्धन करणं हे नगरपंचायतचं काम आहे. तर हे न करता, आणि यांनी मला उत्तर दिलेलं आहे का आमच्या निदर्शनात आलेलं आहे का ती विहीर तुम्ही छोटी केलेली आहे, ती पुन्हा मोठी करावी. अरे पण जर तो समोरचा माणूस 7 मजल्याची बिल्डिंग बांधतो, तोपर्यंत तुमच्या निदर्शनात येत नाही का ही विहीर इथे छोटी केलेली आहे का मोठी केलेली आहे. म्हणजे तुमचा काहीतरी साठालोटा असल्याशिवाय तुम्ही साईट व्हिजिट कधी केली आहे का. बरं, विषय दुसरा का गावातली जी लोक आहेत ती जागात बिल्डरला बांधण्यासाठी देतात, जे काय त्यांचं 60-40% ठरलेलं असते त्यांनी दिले. त्यांना बिचाऱ्यांना काही माहिती नसते का याचा पुढे जाऊन आम्हाला त्रास काय. जर एखादी सोसायटी तिथं बांधली गेलेली जाते तेव्हा त्या सोसायटीला तिन्ही बाजूनी कंपाऊंड, चारी बाजूनी कंपाऊंड, जर कमर्शियल नसेल तर चारी बाजूनी कंपाऊंड करणं बंधनकारक आहे. जर तुमचं कमर्शियल असेल तर कमर्शियल तेवढी जागा सोडून तुम्हाला कंपाऊंड करणं, त्याचा प्रॉपर गेट करणं बंधनकारक आहे. हे संबंधित बिल्डर काय करतात का बाबा ठीक आहे, इकडं पाईप लावले, पत्रे लावले, झाला कंपाऊंड. अशा प्रकारे कामं होत नाही. ही सगळी थूकपट्टी लावायची कामं आहेत. तो तिथे त्या जागा मालकाला थूकपट्टी लावतो, बांधकाम करणाऱ्याला थूकपट्टी लावतो. परत निवेशक कोण, फ्लॅट घेणारे कोण, गावातली सामान्य माणसं. जो MIDCत 12 घंटे काम करतो त्यांनी बोनसचे पैसे, त्याचे पैसे गोळा करून एक त्याचा स्वप्नाचा घर घेतो आणि तोही त्याला अंधारात ठेवून घेतला जातो. आणि उद्या सकाळी त्याच्यात ऑब्लिगेशन्स येतात, त्याच्यात कोण अपील करतो किंवा काय, तर त्यालाही ते त्याच्यातून कसं सॉर्ट आउट करायचं ते सुद्धा माहिती नसते. बिल्डरचे पैसे घेऊन निघून गेलेला, जागा मालकाला काय माहिती, त्याला त्याचे फ्लॅट भेटले, तो विकतो ठेवतो, तो त्याचा वैयक्तिक विषय. ह्या प्रकारे जर बिल्डर लोकांनी मुरबाडला लूटपाट केलेली चालू आहे. त्या अनुषंगाने माझं एकच म्हणणं आहे निवेशकांना, जे बाहेरून येतात बिल्डर लोकांना, तर तुम्ही या गावात येता, तुम्ही या गावात धंदा करता, तर तुम्ही या सामान्य जनतेची वाट लावायचा प्रयत्न करू नका. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना कुठल्या हिशोबात गाईड करायचं ते आम्ही करू. आणि तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही तुमच्या कायद्यात बसते त्याच हिशोबाने काम करायचं. तुम्ही लोकांना जर मूर्ख बनवलं तर तुमच्या लावण्या जोडण्यात येतील. मुरबाड शहरात जे इमारती चालू आहेत, मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम चालू आहे. यामध्ये जे इमारतधारक आहेत, व्यावसायिक, त्यांनी जो ग्राउंड प्लेस असतो पार्किंगचा, त्या ठिकाणी
गाल्यांचं जे गाले आपले व्यावसायिक गाले ते बांधलेले आहेत. तरी हे याचं साठं लोटं यंत्रणेशी